आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येतेय। भाजपकडे वॉशिंग मशीन आणि कमळ छाप पावडर आहे। वायकरांच्या क्लीन चिटवरून विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केलेली आहे। रवींद्र वायकर यांच्या क्लीन चिटवरून आपण पाहतोय आता विरोधकांनी भाजपला लक्ष केलंय। मोदी भ्रष्ट लोकांचे सरदार आहेत असं आता नाना पटोले म्हणतात। तो भाजपमध्ये जाईल, तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे। त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे, वॉशिंग मशीन भाजपाची आहे, कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये की तो माणूस धुवून स्वच्छ होऊन बाहेर निघतो। त्या ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहेत। त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्त्वाची आहे असं मला वाटत नाही, कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू। भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे, हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न हा फार आता घेऊन चालावा असं मला वाटत नाही।